जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री गंगाधर गाडे साहेब यांच्या हस्ते 25 वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या वाळूज महानगरातील तीसगाव शाखेला आज पक्षाचे कार्याध्यक्ष आणि पॅन्थर पॉवर कामगार संघटनेचे नेते डॉक्टर सिद्धांत गाडे यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान शाखेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला, तसेच पक्ष संघटन मजबूत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी भीमराव मोरे, काकासाहेब कोळसे, विजयभाई दिवेकर आणि सोमनाथ महापुरे हे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. माध्यमांशी संवाद साधताना डॉक्टर सिद्धांत गाडे यांनी कामगारांच्या विविध समस्यांबाबत चिंता व्यक्त केली. औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना भेडसावणाऱ्या अडचणी, रोजगाराची अस्थिरता, वेतन व कामगार हक्कांच्या प्रश्नांवर संघटना आणि पक्षाच्या माध्यमातून लढा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आगामी काळात कामगारांच्या न्याय मागण्यांसाठी अधिक प्रभावीपणे आवाज उठविण्यात येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांच्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. स्वागत आहे. आज गंगाधरजी गाडे साहेब हे चळवळीतील महान नेते असे राहिलेले आहेत. तसेच सर्वसामान्य गोरगरीब कामगारांसाठी सदैव त्यांच्या पाठीमागे राहत होते. तसेच आज सिद्धांत दादा गाडे आपल्या समोर आहेत. तसेच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल साहेब, आता चळवळीचं जर बघितलं कामगारांसाठी गाडे साहेबांनी कामगाराच्या कधी पाठीमागे उभे राहत होते, तर काय सांगाल? आपल्याला माहित असेल की औरंगाबाद शहर हे आंबेडकरी चळवळीचं केंद्रबिंदू शहर आहे आणि मागच्या अनेक वर्षापासून गंगाधर गाडे साहेबांनी औरंगाबाद, मराठवाड्याचं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व या ठिकाणी केलेलं आहे. आणि गाडे साहेब हे संस्थापक अध्यक्ष आहे पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टी आणि लोकनेते आणि नामांतराचे प्रणेते आहेत. जर गाडे साहेबांबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला माहित असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1956 आपल्यामधून निघून गेले आणि त्याच्यानंतर खरं अर्थाने या चळवळीला दिशा देण्याचं काम जर आपण इतिहास बघितला, इतिहासाचे पानं बघितली तर पॅन्थर्सनीच केलेलं आहे. हे आपल्या सर्वांना माहित असेल. पॅन्थरचे नामदेव ढसाळ असेल, त्यांना आपण पद्मश्री या ठिकाणी देण्यात आलं. नंतर आपले राजा ढाले असेल, त्याच्यानंतर अरुण कांबळे असतील, अशा अनेक लोकांनी त्या ठिकाणी अन्याय अत्याचाराच्या विरोधात पॅन्थर दलित पॅन्थरच्या नावाने औरंगाबाद आणि मराठवाड्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात ही चळवळ या ठिकाणी उभीच केली नाही, तर सर्व स्तरातील, सर्व शहरातील, खेडोपाड्यातील लोकांना, जनतेला न्याय देण्याचं काम 1980, 90 आणि 2000 मध्ये खरं अर्थाने आंबेडकरी चळवळीला न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय दलित पॅन्थरच्या माध्यमातून गंगाधर गाडे साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. तसेच आता आपण त्यांचा पुढं वारसा चालवत आहात, तर कामगारासाठी आता पाहिले तर कायद्याच्या कामगाराच्या बाजूने जास्त हे करत नाही, तर काय सांगाल? आपल्याला माहित असेल, जसं मी सांगितलंय की पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टी गाडे साहेबांची ही पक्ष होताच, पण त्या पलीकडे जाऊन जसं बाबासाहेब आंबेडकरांनी कास्ट फेडरेशनची स्थापना केली होती, फक्त सामाजिकच नव्हे तर त्यांचं लक्ष कामगारांवर होतं. त्याच पावलावर पाऊल ठेवून आमचे गंगाधर गाडे साहेबांनी या ठिकाणी पॅन्थर पॉवर कामगार संघटना मागच्या 30 वर्षापासून या ठिकाणी स्थापन करून येथील वाळूज, पैठण, अजिंठा या ठिकाणी कामगारांना या माध्यमातून न्याय देण्याचं काम गाडे साहेबांनी केलेलं आहे. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून डॉक्टर सिद्धांत गाडे आपली दिशा ठरवत आहेत. स्थिती काय होती कामगारांची व आताची स्थिती काय सांगाल? आता जी स्थिती होती पूर्वी, 15 वर्षापूर्वी, कामगारांची स्थिती नाहीपेक्षा बरी तरी होती, चांगली होती. का होती? तर केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं आणि राज्यात काँग्रेसचं सरकार आपण पाहिलं असेल त्या पद्धतीने, पण त्यांनी कधी कामगारांच्या धोरणाच्या विषयी छेडण्याचं काम केलं नाहीये. पण आपण जर बघितलं मागच्या 12 वर्षापासून, 15 वर्षापासून मोदी सरकार जसं पंतप्रधान झाले त्याच्यानंतर खरं अर्थाने कामगारांच्या धोरणावर बदलण्याचं काम हे सरकार करत आहे. मग ते काय होतं
की अक्षरशः आता जसं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की कामगारांच्या विषयी जर काही होत असेल, कारण की आपल्याला माहित असेल की भांडवलदार आणि कामगार यांचं कधीच जमलं नाहीये आणि या पद्धतीने खऱ्या अर्थाने याला जर न्याय द्यायचा असेल तर कामगारच न्याय देऊ शकतो. पण गेल्या अनेक वर्षापासून आपण जर बारकाईने अभ्यास केला तर या सरकारने कामगारांच्या धोरणाविषयी विरोध करून जे कामगारांचे कायदे आहेत ते सगळे बाजूला करून भांडवलदारांच्या बाजूनी कायदे तयार केलेले आहेत. म्हणजे आता कामगारांना निषेध व्यक्त करता येणार नाही, कामगारांना रस्त्यावर उतरता येणार नाही, जे पूर्वी आपल्याला उतरतं तरी आंदोलन उपोषण पक्षाच्या माध्यमातून आपण करायचो, पण आज मात्र तसं करता येणार नाही. आणि म्हणून वेळीच मला कामगारांना आव्हान करायचं आहे की आज काय उद्याची रात्र चा काळ फार भयानक आहे, म्हणून आपण सतर्क राहिलं पाहिजे. आणि म्हणून येणाऱ्या काळात कामगारांच्या विषयी धोरणाच्या विषयावर कडकडून विरोध या ठिकाणी झाला पाहिजे. आपण पाहत होतात या ठिकाणी सिद्धार्थदादा गाडे यांनी जे गंगाधरजी गाडे साहेब यांनी जे पावलं ठेवले, तसंच ते आपल्या सोबत कामगाराच्या बाजूने राहणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तसंच आपण हिंदू न्यूजच्या माध्यमातून पाहू शकता. मी छत्रपती संभाजीनगर अक्षडोले. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.